इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर आपल्याबरोबर आहेत। खोसकरजी, वारंवार सातत्याने तुमच्या नावाचा उल्लेख जो आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या सभेमध्ये करताना पाहायला मिळतात। हिरामन खोसकर हे आमच्या सोबत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही नेमकं काँग्रेस सोबत आहात की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहात? नाही, काँग्रेस सोबत आहे मी 100% काँग्रेस समोर आहे। काँग्रेस मला उमेदवारी देणार आहे। आजही सुद्धा कार्यक्रमाला मी आलेलो आहे, याच्यात कुठली शंका नाही आहे। परंतु अजितदादा जरी नाव घेत असेल तर ते काही हे नाही, परंतु मी पहिल्यापासून काँग्रेस सोबत आहे। 5 वर्ष प्रामाणिकपणे काम केलंय, आजही काम करतोय, प्रत्येक कार्यक्रमाला राहतो मी। परंतु ज्या पद्धतीने तुमचं नाव जे आहे ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अजित पवार घेताना पाहायला मिळतात, फुल्ली कॉन्फिडेंटली म्हणतात की हिरामन खोसकर हे काँग्रेसमध्ये जरी असले तरी ते आपले व्यक्ती आहेत म्हणून। येत्या काळात तुम्ही त्यांच्या पक्षामध्ये तुम्ही पक्षप्रवेश करणार का? ज्या पद्धतीने सगळ्या वावड नाही करणार, काँग्रेसमध्येच राहणार आहे। 100% काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर काँग्रेस संघच राहील। तुम्ही याबद्दलची नाराजी तुम्ही अजित पवारांसोबत अजित पवारांच्या समोर व्यक्त केली आहे का? ज्या पद्धतीने अजित पवार तुमचं नाव घेतात ते नाही, हॅलो, ज्या ठिकाणी आम्ही तेवढ्या मोठ्या नेत्याचं नाव या ठिकाणी नाराजी घेऊ शकत नाही, परंतु मी दादांना सांगितलं, मी स्पष्ट सांगितलं की मी काँग्रेस संघ राहणार आहे। परंतु काँग्रेसमध्येच नाना पटोले एकीकडे तुमच्या संदर्भात म्हणजे संपूर्ण उघडपणे बोलतात की काही लोकांनी या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केली आहे, त्यांच्याबद्दल काँग्रेस करेक्ट कार्यक्रम करेल। मग माझ्याबद्दल तर करणार नाही, मला खात्री आहे 100% मला तिकीट मिळणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।